नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज आहे मेंदू वड्याची रेसिपी। आणि मंडळी हे मेंदू वडे रव्याचे आहेत, इतके कुरकुरीत आणि खमंग लागतात ना। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे रव्याचे मेंदू वडे करण्यासाठी इथे मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार असाल त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी हिरवी मिरची आणि 1 चमचा तूप किंवा तेल छानपैकी उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी रवा गरगटून घ्यायचा आहे, जसं की आपण पिठलं गरगटतो तसं। छान असं त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत अजिबात। मिक्स करून घ्यायचा आहे अगदी एकजीव होईपर्यंत, जोपर्यंत तो एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत। गॅसची फ्लेम मंद करून एक 3 ते 4 मिनिटं त्याला वाफलू द्या। 3 ते 4 मिनिटानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं, पाहायचं गोळा तयार होतोय की नाही। तुम्ही बघू शकता मंडळीत गोळा तयार होतोय। आता हा रवा आपण असाच परातीत काढून घ्यायचा आहे। थोडासा कोमट झाल्यानंतर सुद्धा काढला तरी काही हरकत नाही। सगळा रवा आपण परातीत काढून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून आपण हे पीठ गरम गरम थोडंसं मळून घ्यायचं आहे। थोडेसे चटके बसतील पण गरम गरमच मळायचं आहे। मळत मळत थोडं थोडं अजून 1 ते 2 चमचे तुम्ही तेल ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं। नंतर आपण असे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचा मेंदू वडा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही मेंदू वडे करू शकता। मी इथे छोटे छोटेच केले आहेत। अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन त्याचा आपण मेंदू वडा तयार करून घ्यायचा आहे। तळण्या अगोदरच सर्व मेंदू वडे तयार करून घ्यायचे आहेत, एक एक करून। मी सगळे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता मंडळी। आता इथे मी ऑलरेडी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते। तेल गरम झालं आहे की नाही आपण चेक करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून ह्यामध्ये मेंदू वडे सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहेत मेंदू वडे। मेंदू वडे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं मेंदू वड्यांना हात लावायचा नाही, उलथानं लावायचं नाही, काहीच नाही। 1 ते 2 मिनिटानंतर थोडेसे ते कडक झाले की आपण ते पलटी करून घ्यायचे आहेत। थोडेसे असे पॅनला चिकटतील पण काही हरकत नाही, ते निघतात। 1 ते 2 मिनिटानंतर सर्व मेंदू वडे आपण पलटी करून घ्यायचे आहेत। पुन्हा 1 ते 2 मिनिटं तसेच त्याला भाजू द्यायचं आहे। तेलामध्ये त्यांना अजिबात ढवळाढवळ करायची नाही। 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही मंडळी पुन्हा पलटी करून घ्यायची आहेत आणि असंच आलटी पलटी करत करत खरपूस गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत। अगदी 3 ते 4 मिनिटात हे मस्त असे कुरकुरीत तळून होतात मंडळी। तुम्ही बघू शकता त्याला लाल असा रंग यायला लागला आहे। छान असे भाजले सुद्धा गेले आहेत, जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला जर जास्त कडक हवे असतील तर थोडासा गॅसची फ्लेम मंद करून जास्त वेळ त्यांना भाजू द्या। तुम्ही बघू शकता मंडळी मेंदू वडे तळून तयार झालेले आहेत। हे बघा मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता। आहा मस्तच। अगदी 3 ते 4 मिनिटात हे मेंदू वडे तळून तयार आहेत। आता आपण उरलेले सुद्धा मेंदू वडे तळून घेऊया मंडळी। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी। अवघ्या 15 मिनिटात हे मेंदू वडे तयार होतात। चला तर मग मंडळी तयार आहेत आपले रव्याचे कुरकुरीत मेंदू वडा आणि सोबत नारळाची चटणी। आहा मस्तच। चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझी ही मेंदू वड्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हो मंडळी हे पहा तुम्ही, मी तुम्हाला हे तोडूनही दाखवते। किती छान असे मस्तपैकी जाळी आलेली आहे, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।